नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल पावभाजी, मसालेदार, बटरयुक्त आणि एकदम टेस्टी। तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। तर आता आपल्याला पावभाजीसाठी एका कुकर मध्ये एक मोठी वाटी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक करून, त्यानंतर एक शिमला मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे, 4 बटाटे घेतलेले आहेत आणि एक वाटी आहे तो फ्रोझन वाटाणा आहे तो घेतलेला आहे आणि इथे बीट सुद्धा घातलेला आहे। तुमच्याकडे जर बीट नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। आता या सर्व भाज्या कुकर मध्ये थोडं पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करून छान मऊ उकडून घ्यायच्या आहेत। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। आता इथे ह्या सगळ्या भाज्या छान शिजल्या गेलेल्या आहेत। आपण आता स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे। भाजी जितकी जास्त वेळ मॅश करून घेतली जाते, जितकी शिजवली जाते तितकी ती छान टेस्टी भारी होते। आणि ही पावभाजीची रेसिपी आहे ती सगळ्यांना खूप आवडते, विशेषतः लहान मुलांना तर खूप आवडते, ते पुन्हा पुन्हा मागवून खातात। आता मसाला तयार करून घेण्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे। बटर हा जास्त घालून घ्यायचा आहे कारण आपण बटरची पावभाजी बनवणार आहोत। आता बटर छान वितळला गेल्यानंतर, गरम झाल्यानंतर यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि ते छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। वीकेंडसाठी हा एकदम परफेक्ट नाश्ता किंवा डिनरसाठी ऑप्शन छान आहे। तर या पद्धतीने घरच्या घरी अगदी बाजारात मिळते तशी झणझणीत आणि बटरने भरलेली स्ट्रीट स्टाईल पावभाजी ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करून बघा। आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती एक मोठा चमचा घालून घ्यायची आहे। त्यानंतर मसाले घालणार आहोत, इथे आता आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी, त्यानंतर पावभाजीचा मसाला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि घरचा साठवणुकीतला जो मसाला असतो लाल चटणी ती घालून घ्यायची आहे। तुम्हाला किती तिखटपणा हवा आहे पावभाजीसाठी त्यानुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील। आता यामध्ये उकडून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला आणि ह्या भाज्या छान मिक्स होतील। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळी येऊपर्यंत ही पावभाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। ऑलरेडी आपण सगळ्या भाज्या शिजवून घेतल्यामुळे ही भाजी जी आहे ती शिजण्यास अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात याला छान उकळी येते आणि पावभाजी छान शिजली जाते। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। आणि अजून तुम्हाला नवीन कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका। आता यामध्ये बटर घालून आपल्याला झाकण ठेवून साधारण 5 ते 10 मिनिटं ही पावभाजी शिजवून घ्यायची। बटर घातल्यामुळे एक मस्त अशी स्ट्रीट स्टाईलची जी टेस्ट असते ती येते। तर इथे ही भाजी शिजली गेलेली आहे आणि किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आता एका साईडला आपण पावला बटर लावून दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर इथे आता ही स्ट्रीट स्टाईल गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। वरून तुम्ही बटर, कांदा आणि लिंबू सोबत सर्व करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर अशाच भन्नाट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।